नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आदिवासी भटकंती। आणि आज आपण आलोय पुणे जिल्ह्यामध्ये। पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात जी लेणी आहे, बेडसा लेणी, या लेणीला भेट देतोय। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर मंडळी, माझ्यासोबत माझा मेवना रोहित आहे। खरं तर आजचा आपला ट्रॅक नव्हता, पण मी रोहितला घ्यायला इथे कामशेतला आलेलो। तर विचार केला की जवळ इथे पाहायला कुठे काय आहे का, तर मी या लेणीबद्दल ऐकलं। तर मी विचार केला की आपण आता ही लेणी पाहायला जाऊ। तर मी रोहितला सोबत घेऊन आलोय आणि आता आम्ही दोघेजण लेणी पाहायला जाणार आहोत। तर तुम्हाला ती लेणी कशी वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला आता लेणी पाहायला जाऊया। ही लेणी पाहण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजता असा टायमिंग आहे। तर सर्वांनी हा टायमिंग लक्षात ठेवून इथे भेट देण्यासाठी यायचे। लेणी चढण्यास साधी व सोपी आहे। या लेणीला 70 ते 80 पायऱ्या आहेत। ही लेणी बेडसा गावाजवळ आहे, म्हणून या लेणीला बेडसा लेणी असे म्हटले जाते। या लेणीच्या कमानीचा आकार पिंपळाच्या पानासारखा आहे आणि याच्यावरती पण कोरीव काम केलेलं आहे। कोरीव काम बऱ्यापैकी आहे अजून तरी। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या लेणीला कोरीव काम केलेलं आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया गृहामध्ये, चैत्यगृहामध्ये। त्या चैत्यगृहाची पूर्ण आकार तुम्हाला दाखवतोय। तर चला आता आतमध्ये जाऊया।
मित्रांनो, या ठिकाणी एक स्तंभ आहे. या स्तंभाच्याच बाजूला पाण्याचे टाका आहे. पाणी तुम्ही पाहू शकता किती शुद्ध आहे, पिण्यालायक आहे. इथे एक टाका आहे तुम्ही पाहू शकता. आणि अशाच याच बाजूनं अजून 5-6 टाके आहेत. तर सगळ्या टाक्यांमधील पाणी पिण्यालायक आहे. जर तुम्ही पाणी विसरून आला असाल तर तुम्हाला इथे येऊन पाणी पिण्याची सोय होईल. तर तुम्ही खरंच या लेणीला भेट द्या. मला तर जाम भारी वाटली. तर चला आपण संपूर्ण लेणी पाहू आणि नंतर मग घरी जाऊया.